नमस्कार मित्रांनो, आजचा विषय आहे फेरफार मंजूर म्हणजे मालक झालात का? हा प्रश्न महाराष्ट्रातील लाखो जमीनधारकांच्या मनात आहे। अनेक लोकांना वाटते की तलाठ्याने फेरफार मंजूर केला, 7/12 उतार्यावर नाव आले म्हणजे आता जमीन पूर्णपणे माझी झाली। पण हा सर्वात मोठा गैरसमज आहे। आज आपण समजून घेणार आहोत की फेरफार म्हणजे नेमके काय, फेरफारचा उद्देश काय असतो, फेरफार मंजूर झाल्यावर कोणते हक्क मिळतात, कोणते मिळत नाहीत, फेरफार रद्द होऊ शकतो का, फेरफार मंजूर झाला म्हणून न्यायालयात कुणी दावा करू शकत नाही का, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फेरफार मंजूर म्हणजे तुम्ही कायदेशीर मालक झालात का? सर्वप्रथम फेरफार म्हणजे काय हे समजून घ्या। एखाद्या जमिनीबाबत काही बदल झाला, जसे की विक्री खत झाले, वारस नोंद झाली, हक्क सोडपत्र झाले, गिफ्ट डीड झाले, न्यायालयाचा आदेश आला किंवा इतर कोणत्या कारणांमुळे महसूल नोंदीत बदल करावा लागला, तर त्या बदलाची नोंद महसूल अभिलेखात करण्याच्या प्रक्रियेला फेरफार म्हणतात। म्हणजे फेरफार हा मालकी निर्माण करणारा व्यवहार नसून आधी झालेल्या व्यवहाराची महसूल नोंदीत केलेली नोंद आहे। इथे सर्वात मोठा फरक आहे। अनेक लोक समजतात की फेरफारमुळे मालकी मिळते, प्रत्यक्षात मालकीचा आधार नोंदणीकृत व्यवहार, वारसा हक्क, न्यायालयीन आदेश किंवा इतर वैध कायदेशीर कारण असते। फेरफार त्याची नोंद करतो। आता एक उदाहरण पहा। समजा अ यांनी ब यांना जमीन विकली, नोंदणीकृत विक्री खत झाले, त्यानंतर महसूल विभागाने फेरफार मंजूर केला आणि 7/12 उतार्यावर ब यांचे नाव आले। आता प्रश्न असा आहे की ब यांना मालकी विक्री खतामुळे मिळाली की फेरफारमुळे? उत्तर स्पष्ट आहे। जर व्यवहार वैध असेल तर मालकीचा आधार विक्री खत आहे, फेरफार हा त्या व्यवहाराची महसूल नोंदीतील नोंद आहे, त्यामुळे फेरफारमुळे मालकी मिळाली असे म्हणणे अचूक नाही। आता दुसरा प्रश्न, जर फेरफार झाला नाही तर मालकी मिळत नाही का? प्रत्येक वेळी तसेही नाही। वैध नोंदणीकृत व्यवहार झाला असेल तर फेरफार नोंद उशिरा झाली म्हणून व्यवहार आपोआप अवैध होत नाही, मात्र महसूल नोंदी अद्ययावत नसल्याने व्यावहारिक अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे फेरफार करणे आवश्यक असले तरी त्याचा उद्देश वेगळा आहे। आता सर्वात मोठा गैरसमज, लोक म्हणतात माझा फेरफार मंजूर झाला आहे, आता कुणी काही करू शकत नाही। हे चुकीचे आहे। जर मूळ व्यवहारावरच कायदेशीर प्रश्न असेल, विक्रेत्याकडे अधिकार नसेल, बनावट कागदपत्रे वापरली असतील, फसवणूक झाली असेल किंवा इतर गंभीर वाद असेल तर व्यवहार मंजूर झाला म्हणून तो वाद संपत नाही। महसूल अधिकारी मालकीचा अंतिम न्यायालयीन निर्णय देत नाहीत। गंभीर मालकीचे वाद दिवाणी न्यायालयात ठरतात, म्हणून फेरफार मंजूर म्हणजे न्यायालयाने मालकी घोषित केली असे समजू नका। आता समजा एका व्यक्तीने बनावट विक्री खत तयार केले आणि त्यावर फेरफारही करून घेतला, त्यामुळे तो खरा मालक होतो का? तर नाही। जर मूळ दस्तऐवजच बेकायदेशीर असेल तर त्यावर आधारित फेरफारलाही आव्हान दिले जाऊ शकते, म्हणून फक्त फेरफार दाखवून स्वतःला अंतिम मालक म्हणता येणार नाही। आता वारस नोंदीचे उदाहरण पहा। वडिलांच्या मृत्यूनंतर मुलांची नावे फेरफारद्वारे 7/12 आली, त्यामुळे सर्व वाद संपले का? तर नाही। जर एखादा कायदेशीर वारस वगळला गेला असेल तर वारसांमध्ये वाद निर्माण असेल किंवा मालकीबाबत प्रश्न असेल तर तो न्यायालयात जाऊ शकतो। फेरफार म्हणजे वादाचा शेवट नाही। आणखीन एक परिस्थिती असते, अनेक लोक म्हणतात फेरफार झाला म्हणजे आता मी जमीन विकू शकतो, पण विक्रीचा अधिकार फक्त फेरफारवर अवलंबून नसतो। विक्रेत्याचा मूळ हक्क, मालकी साखळी, इतर सहमालकांचे हक्क, न्यायालयीन निर्बंध आणि इतर कायदेशीर बाबी तपासणे आवश्यक असते। आता एक महत्त्वाचा प्रश्न, महसूल अधिकारी फेरफार मंजूर करताना मालकीचा अंतिम निर्णय देतात का? तर नाही। महसूल अधिकारी महसूल नोंदीचे प्रशासन करतात। जर गंभीर मालकीचा वाद असेल तर त्याचा अंतिम निर्णय दिवाणी न्यायालय घेते, त्यामुळे महसूल प्रक्रिया आणि दिवाणी न्यायालय यामध्ये फरक समजून घ्या। अनेक लोक महसूल कार्यालयातील आदेश म्हणजे अंतिम न्याय समजतात, पण तसे नाही। आता समजा दोन व्यक्ती एकाच जमिनीवर दावा करतात, एका व्यक्तीच्या नावावर फेरफार झाला आहे, दुसऱ्याकडे जुने नोंदणीकृत कागदपत्र आहे। अशा वेळी अंतिम निर्णय न्यायालय पुराव्यांच्या आधारे घेते, फक्त फेरफारमुळे प्रकरण संपत नाही। आता फेरफार रद्द होऊ शकतो का? काही परिस्थितींमध्ये जर फेरफार चुकीच्या माहितीवर, बनावट कागदपत्रांवर किंवा कायदेशीर त्रुटींवर आधारित असेल तर लागू प्रक्रियेनुसार त्याला आव्हान दिले जाऊ शकते। त्यामुळे एकदा फेरफार झाला की कायमचा झाला हा गैरसमज आहे। आता जमीन खरेदीदारांनी काय करावे? फक्त फेरफार पाहू नका, मूळ विक्री खत तपासा, विक्रेत्याची मालकी साखळी तपासा, जुने फेरफार आणि 7/12 तपासा, न्यायालयीन वाद आहे का ते तपासा, प्रत्यक्ष ताबा कोणाचा आहे ते पहा, कारण फेरफार हा संपूर्ण चित्राचा फक्त एक भाग आहे।
आणखी एक महत्त्वाची गोष्ट, अनेक वेळा लोक म्हणतात तलाठ्याने नाव लावले म्हणजे सरकारने मला मालक मानले. महसूल नोंद महत्त्वाची असली तरी ती प्रत्येक वेळी मालकीचा अंतिम न्यायालयीन निर्णय नसते. त्यामुळे महसूल नोंद आणि मालकीचा कायदेशीर हक्क यामध्ये फरक समजून घ्या. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, फेरफार मंजूर होणे महत्त्वाचे आहे, कारण त्याद्वारे महसूल नोंदी अद्ययावत होतात. फेरफार मंजूर होणे महत्त्वाचे आहे कारण त्याद्वारे महसूल नोंदी अद्ययावत होतात. पण फेरफार म्हणजे मालकी निर्माण करणारा दस्तऐवज नाही, तो आधी झालेल्या कायदेशीर व्यवहाराचा महसूल नोंद आहे. जर मूळ व्यवहार वैध असेल तर फेरफार तुम्हाला वाचवू शकत नाही, आणि जर मूळ व्यवहार वैध असेल तर फेरफार त्याची नोंद अधिकृत अभिलेखात दाखवतो. म्हणून पुढच्या वेळी कोणी म्हणाले माझा फेरफार झाला म्हणजे मी अंतिम मालक झालो, तर त्यांना सांगा की फेरफार हा महत्त्वाचा आहे, पण मालकीचा अंतिम निर्णय, कागदपत्रांची वैधता, हक्काची साखळी, लागू कायदे आणि आवश्यक असल्यास न्यायालयीन निर्णय यावर अवलंबून असतो. जमीन व्यवहारात सर्वात मोठी चूक म्हणजे फेरफार आणि मालकी यांना समान समजणे. हा गैरसमज लाखो रुपयांचे नुकसान आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन वादाला कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी करण्यापूर्वी किंवा विकण्यापूर्वी फक्त फेरफार पाहू नका, तर संपूर्ण कायदेशीर स्थिती तपासा. हा सुरक्षित आणि शहाणपणाचा मार्ग आहे.